नमस्कार शेतकरी मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकांचा वेध असल्याने सर्वच राजकीय पक्ष आपापल्या मदतवाढीच्या रणनीतीवर काम करत आहेत। यामध्येच राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे। त्यांनी लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड जिल्ह्यात आयोजित कृषी महोत्सवात ही घोषणा केली। लाडकी बहीण व लाडका भाऊ या योजनेअंतर्गत आता लाडका शेतकरी योजना राबवण्याची घोषणा त्यांनी केली। यामध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। मुख्यमंत्री शिंदे यांनी फक्त लाडका शेतकरी योजना जाहीर करणेच नव्हे तर शेतकऱ्यांना अन्य मदतीचीही घोषणा केली आहे। सोयाबीन आणि कापूस या पिकांसाठी हेक्टरी 5,000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे। या मदतीची मर्यादा 2 हेक्टर पर्यंत असणार आहे। याशिवाय शेतकऱ्यांच्या वीज बिलांचीही माफी जाहीर केली आहे। राजकीय वातावरण आणि शेतकऱ्यांचे आर्थिक संकट यामुळे राज्य सरकार कृषी क्षेत्राकडे वळले आहे। लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर आता लाडका शेतकरी योजनेची घोषणा केली आहे। नातेवाईक सवलती देऊन मदतवाढीची कामगिरी करण्याचा हा प्रयत्न आहे। किमान आवश्यक कृषी सेवा देऊन शेतकरी मतदारांमध्ये संघटित व्हावे ही सरकारची धोरणे आहेत। त्याच पार्श्वभूमीवर लाडका शेतकरी, लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा योजना जाहीर केल्या जात आहेत। त्यामध्ये शेतकरी वर्गाला खासगी लाभ देण्याचा निर्णय आहे। पण या सर्व योजना राजकीय हेतूवर आधारित असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे। राज्यासह देशाच्या अर्थकारणावर सध्या गंभीर परिणाम होत आहेत। या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाच्या कल्याणासाठी एकनाथ शिंदे सरकार नवीन योजना जाहीर करत आहे। कृषी क्षेत्रातील लाभार्थींना त्यांची आर्थिक, सामाजिक व राजकीय ताकद वाढविण्याचा हा प्रयत्न आहे। पण कालबाह्य राजकीय हेतूंवर आधारित असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष होण्याची शक्यता देखील असल्याचे लक्षात येते आहे। व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा। शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा।